नमस्कार मित्रांनो. हे जे आपण जॉब अपॉर्च्युनिटीज सगळ्यांसाठी शेअर करतो आहे करिअर ड्रायव्हिंग स्कूलवर, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपला फोकस हा फ्रेशर्सवर जास्त आहे. मग ते इंजिनियर असतील किंवा BA, BCom, BSc असतील किंवा BBA असतील. आपला उद्देश हा आहे की 2024ची बॅच किंवा 2025ची आत्ताची बॅच याच्यातल्या जास्तीत जास्त मुलांना जर ही माहिती कळली तर त्यांचा 100% त्यांना फायदा होईल. यासाठी आपण जे काही नवनवीन अपॉर्च्युनिटीज, रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये, त्या आपण शेअर करायचा प्रयत्न करतो आहे. तर आज अशीच एक अतिशय सुंदर अशी संधी आपल्याबरोबर शेअर करतो आहे आणि ही इंजिनिअरसाठी पण आहे, फ्रेशर्स इंजिनिअरसाठी पण आहे, त्याचबरोबर नॉन इंजिनियर्स BA, BCom आणि BBA वगैरे, BCS वगैरे ह्या जी आहेत, ही जी स्ट्रीम आहे त्याच्यासाठी पण आहे. तर ही संधी आहे ॲसेंच्युअरची. तुम्हाला माहिती आहे ॲसेंच्युअर ही एक अतिशय नावाजलेली अशी Fortune 500 कंपनी आहे. तिचं हेडक्वार्टर डब्लिनला आहे आणि ते प्रामुख्याने तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवर पाहिलं तर ते प्रामुख्याने 49 कंट्रीजमध्ये आणि 200 सिटीजमध्ये काम करतात. त्यांचे जवळजवळ 8 लाख एम्प्लॉईज आहेत, 9,000पेक्षा जास्त क्लायंट्स आहेत आणि 350पेक्षा जास्त पार्टनर्सबरोबर ते काम करतात. त्यांचे मुंबईमधले जे लोकेशन्स आहेत, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कलकत्ता, मुंबई, पुणे. तर ही अतिशय चांगली कंपनी आहे. तुम्हाला माहिती आहे ॲसेंच्युअरसारखी जे कन्सल्टन्सी बिझनेसमध्ये अतिशय वाखाणलेली आणि नावाजलेलं काम केलेलं आहे. तुम्हाला जर थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर त्याच्यामध्ये हे बघा, हे व्हॉट वी डू कॅपेबिलिटीज त्यांच्या बघितल्या तुम्ही. क्लाउड, सायबर सिक्युरिटी, डेटा अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल इंजिनिअरिंग, एमर्जिंग टेक्नॉलॉजी, इकोसिस्टम पार्टनर्स, फायनान्शियल रिस्क, इन्फ्रास्ट्रक्चर, कॅपिटल म्हणजे मेटावर्स, टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन. हे आणि ज्या इंडस्ट्रीला ते केटर करतात त्या जगातल्या जवळजवळ 100 जे काही महत्त्वाची कामं सध्या चालू आहेत ते सगळे क्षेत्र हे यांनी कव्हर केलेलं असं म्हणता येईल. तर हे या कंपनीमध्ये जी संधी आपल्याला मिळणार आहे ती अतिशय चांगली असणार आहे. त्या संधीचं थोडीशी आपण माहिती घेऊया. कारण जे काही जॉब अपॉर्च्युनिटीज स्पेसिफिकली एंट्री लेवल ज्या जॉब अपॉर्च्युनिटीज आपल्याला पाहिजे असतात, तर एंट्री लेवलच्या जे आपल्याकडचे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना रोजगाराच्या संधी चांगल्या कंपन्यांमध्ये मिळत नाहीत. विशेषतः ग्रामीण भाग जे आहेत, मुंबई सोडून, पुणे सोडून बाकीचे जे नांदेड, नाशिक, कोल्हापूर, लातूर, नागपूर वगैरे असे आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांचा डिस्टन्सचा थोडा इश्यू असतो, त्यामुळे थोडासा इश्यू होतो. त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची ठरेल असं मला 100% वाटतं. तर हे एंट्री लेवल करिअर जॉब जे आहेत ॲसेंच्युअरमध्ये टेक्नॉलॉजी फील्डमध्ये ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याचाच आपला आजचा व्हिडिओचा विषय तोच आहे. ह्याच्या 2 अपॉर्च्युनिटीज आहेत, रोल्स फॉर ग्रॅज्युएट्स, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट असोसिएट आणि सिस्टम अँड ॲप्लिकेशन सर्व्हिसेस असोसिएट. याच्यामधला हा जो ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दोन्ही पण कव्हर करणार आहोत. पहिला पार्ट जो आहे तो ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट असोसिएट हा BE BTechसाठी आहे सगळ्या स्ट्रीम्सच्या, आणि त्याचबरोबर त्यांचा अनुभव 0 असेल किंवा जास्तीत जास्त 23 महिन्यांचा असेल तरच ते अप्लाय करू शकतात. आणि दुसरी जी अपॉर्च्युनिटी आहे सिस्टम अँड ॲप्लिकेशन सर्व्हिसेस असोसिएट, ही BSc, BCA, BBA, BA, BCom या सगळ्यांना पण ते पार्टिसिपेट करू शकतात. आणि सेम लॉजिक इकडे पण आहे. फ्रेशरसाठी हे ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे, फ्रेशरसाठी हे जॉब असल्यामुळे जे अनुभव जर तुम्हाला 23 महिन्यांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इकडे अप्लाय करता येणार नाही. तर हे सुरू करायच्या आधी तुम्हाला माहिती आहे मी एक करिअर ड्रायव्हिंग स्कूल नावाने मी करिअरबद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी एक लेखक पण आहे. माझी 14 पुस्तकं पब्लिश झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये ही जे पब्लिश पुस्तकं झालेली आहेत ते सगळे नॉन फिक्शन सेल्फ हेल्पमध्ये आहेत. म्हणजे ऑफिस पॉलिटिक्स असेल, करिअर ट्रान्झिशन असतील, त्यानंतर करिअर ग्रोथ स्टेज असतील, सिक्रेट लर्निंग असतील, आपल्याला काय काय सिक्रेट स्किल्स आपल्याला अंगीकारायला लागतात ते सगळं आहे. त्याचबरोबर हा माझा TV वर झालेला कार्यक्रम इकडे आपल्याला बघता येईल. आणि हे माझं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर मी सगळे व्हिडिओज तुम्ही आत्ता जो बघताय तो पण तिकडेच मी अपलोड केलेला आहे. म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट असेल की या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा, आणि जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. मी हा व्हिडिओ मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये करणार आहे, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा सर्वांना होईल अशी अपेक्षा आहे. तर चला सुरू करूया. पहिली जी अपॉर्च्युनिटी आहे ती BE आणि BTech लोकांसाठी जी आहे, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट असोसिएट. इकडे क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर येतो, पॅकेज ॲप डेव्हलपमेंट असोसिएट. आणि याचं लोकेशन जे आहे जॉबचं एक्सपिरियन्स हा नसल्यापासून 0 मंथ्स ते 23 महिन्यापर्यंत असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. 23 महिन्यापेक्षा जास्त तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार नाही. जॉबचं लोकेशन जे आहे ते बेंगलोर, हैदराबाद, पुणे, मुंबई, चेन्नई, गुरुग्राम दॅट इज नोएडा आणि कोलकाता
इंदोर, जयपूर, कोइंबतूर, अहमदाबाद, भुवनेश्वर आहे. जॉबचं टाईप आहे फुल टाईम. याचं डिस्क्रिप्शन जे आहे, याची सॅलरी ते तुम्हाला निगोशिएट करतील डिस्कशन केल्यानंतर. आणि तुम्हाला एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते, ॲसेंच्युअर ही Fortune 500 कंपनी असल्यामुळे लोकांनी जी सॅलरी देण्याचे जे जागतिक नियम किंवा भारतीय नियम जे आहेत ते सगळे व्यवस्थित पाळले जातात. त्यामुळे पगाराची तुम्ही काळजी करू नका असं मला सांगायचं आहे. जॉब डिस्क्रिप्शन जो तुम्हाला इकडे वाचता येईल, असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर हे जॉब डिस्क्रिप्शन आहे. ते थोडीशी माहिती त्याने दिलेली आहे. 7,500 लोकं, हे जुनं दिसतं थोडंसं, कारण आत्ता त्यांच्या वेबसाईटवर 8 लाख लोकं तिकडे काम करतात असं लिहिलेलं आहे. रोल ओव्हरव्ह्यू त्याने दिलेला आहे. तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा त्यांनी लिहिलेल्या आहे तिकडे. बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ ABAP, डेव्हलपमेंट ऑन HANA, CDS, AMDP, परफॉर्मन्स अनालिसिस, J2EE, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, .NET, ASP.NET, MVC. याच्यामध्ये तुम्हाला जर थोडी इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला तो ॲडेड ॲडव्हान्टेज ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे. टेस्ट ऑटोमेशन इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. क्रिएशन ऑफ टेस्ट डिझाईन्स, टेस्ट प्रोसेसेस, टेस्ट केसेस, टेस्ट डेटा वगैरे अशा गोष्टी. एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा. मिनिमम क्रायटेरिया, एनी इंजिनिअरिंग स्ट्रीम ऑफ BE, BTech, ME, MTech और MCA और MSc, CS, कंप्यूटर सायन्स, IT, कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन्स, एनी इयर ऑफ पास आउट टिल 2024. यासाठी ही संधी उपलब्ध आहे. नो ॲक्टिव्ह बॅकलॉग्स, आता ॲक्टिव्ह बॅकलॉग्स नसावेत आणि ऑनबोर्डिंगच्या वेळी तर 100% नसावेत. 23 महिन्यापेक्षा जास्त तुमचा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. आणि ॲसेंच्युअर रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये तुम्ही गेल्या 3 महिन्यामध्ये ॲपियर झालेला नसला पाहिजे. आणि तसं झालं असेल तुम्हाला याच्यामध्ये तर त्यांच्या डेटाबेसमध्ये तुमचे इन्फॉर्मेशन असल्यामुळे तुमचा फॉर्म जरी तुम्ही भरला तरी तो ॲप्रूव्ह होणार नाही. आणि कॅन्डिडेट शुड हॅव कम्प्लिटेड रिलेव्हंट डिग्री जी आहे ती स्टिप्युलेटेड टाईम जो त्याच्यामध्येच कंप्लीट केलेली पाहिजे. म्हणजे BE 4 इयर, BTech आणि कोर्स 4 वर्षामध्ये झालेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इंडियन सिटिझनशिपसाठीच हे फक्त लागू होतं. हे भूतान, नेपाळ वगैरे त्याचा विचार करायची गरज नाही आहे, कारण आपण मराठीमध्ये बोलतो आहे आणि इंडियन याच्यामध्येच आपल्याला बघायचं आहे. हे झालं डिस्क्रिप्शन. एलिजिबिलिटीज थोडी यांनी डिटेलमध्ये इकडे दिलेली आपण जे आता पाहिली ती. आणि प्रोसेस काय असेल याची, तर असेसमेंट प्रोसेस, तुम्ही जर एलिजिबल तुमचं ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर ते स्क्रुटिनी करतील तुमच्या ॲप्लिकेशनची. तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्हाला एक ईमेल इन्व्हिटेशन मिळेल ज्याच्यावर असेसमेंटच्या डिटेल्स दिल्या जातील. ही असेसमेंट टेस्ट 2 स्टेजमध्ये होईल आणि ती तुम्हाला जो वेळ दिला त्याच्यामध्येच कंप्लीट करावं लागेल. एक मॉक असेसमेंट, जेव्हा तुमची असेसमेंटचं शेड्यूल तुम्हाला मिळेल त्याच्या आधी एक 20 मिनिटाची मॉक किंवा प्रॅक्टिस असेसमेंट तुम्हाला टेस्ट देता येईल, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा मॉक असेसमेंट मॅन्डेटरी आहे, ती फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठीच नाही, तर तुम्ही ज्या मशीनवरून टेस्ट देताय त्याचं हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि इंटरनेट कनेक्शन स्टेबल आहे की नाही हे पण त्यांना समजेल. त्यामुळे वेळ दोघांचा पण वाया जाणार नाही. आणि त्यानंतर मग या असेसमेंटमध्ये एक पहिला जो 90 मिनिट्स आहेत, 90 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल. त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह आणि टेक्निकल असेसमेंट दिली जाईल. कॉग्निटिव्ह आणि टेक्निकल असेसमेंटमध्ये 50 प्रश्न असतील. त्याच्यामध्ये इंग्लिश ॲबिलिटी, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग. त्यानंतर टेक्निकल असेसमेंटमध्ये 40 क्वेश्चन असेल. त्याच्यामध्ये कॉमन ॲप्लिकेशन अँड MS ऑफिस, सुडो कोड, फंडामेंटल्स ऑफ नेटवर्किंग, सिक्युरिटी अँड क्लाउड या विषयांचे टेस्ट केली जाईल. कॉग्निटिव्ह आणि टेक्निकल असेसमेंट ही 5 ते 10 मिनटामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट तुम्हाला कळेल. तिथेच तुम्हाला बसून राहायचं आहे. आणि त्यानंतर मग पुढचा कमेंट्स कोडिंग असेसमेंट टेस्ट जी आहे ते तुम्ही या पहिल्या असेसमेंट टेस्टमध्ये पास झाला तर ती कोडिंग असेसमेंट टेस्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो तुम्हाला तिथेच बसून ती कंप्लीट करायची आहे. आणि याच्यामध्ये पहिली कॉग्निटिव्ह टेस्ट जर तुम्ही पास झाला नाही तर पुढची टेस्ट तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार नाही. त्यामुळे ही जी दुसरी कोडिंग टेस्ट आहे ती 25 मिनिटाचं असेल. त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला C, C++, .NET, जावा, पायथॉन याची तुमचे अंडरस्टँडिंग आणि त्याचे कौशल्य किती त्याच्यात ते तुम्हाला असेस केलं जाईल. आणि तिसरी जी असेसमेंट आहे 30 मिनिटाची ती कम्युनिकेशन असेसमेंट आहे. आणि याची सेपरेट मेल तुम्हाला पहिल्या 2 असेसमेंट झाल्यानंतर जेव्हा ते तुम्हाला सिलेक्ट करतील तेव्हा या तिसऱ्या कम्युनिकेशन असेसमेंटची मेल तुम्हाला सेपरेट येईल आणि त्याचा स्केड्यूल पण वेगळा असेल. आणि त्या स्केड्यूलनुसार तुम्ही त्याच्यावर ती कम्युनिकेशन असेसमेंट देऊ शकता. ही 30 मिनिटाची टेस्ट आहे. याच्यामध्ये सेंटेन्स मास्टरी, व्होकॅब्युलरी, फ्लुएन्सी अँड प्रोनाऊन्सिएशन याच्यावर भर दिला जाईल. आणि त्यानंतर तुमचा फेस टू फेस इंटरव्ह्यू होईल. हे झाल्यानंतर मग तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे, जॉईनिंग ऑफ फॉर्मॅलिटीज किंवा डॉक्युमेंट सबमिशन वगैरे या सगळ्या होतील. आणि मग तुम्हाला लोकेशन जे तुमचं असेल त्यानुसार तिकडे तुम्हाला पोस्टिंग मिळेल. ही झाली पहिली. हे होतं BA, हे होतं BE, BTech आणि ME, MTech, MCA, MScसाठी. आता आपण दुसरा जो ऑप्शन होता
हे झालं इंजिनिअरिंगसाठी. आता नॉन इंजिनिअरिंगमध्ये BSc, BCA, BBA हे जे आहे तिकडे आपण क्लिक केलं की आपण या पेजवर येतो. अगेन सेम लॉजिक. ही पोस्ट पण लोकेशन बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, कोइंबतूर, गुरुग्राम, पुणे, कलकत्ता, नागपूर, इंदोर, मुंबई आणि जयपूर आहे. जॉब हा फुल टाईम असणार आहे आणि तुमचा अनुभव हा 23 महिन्यापेक्षा जास्त नसावा ही मुख्य अट आहे. सॅलरी तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाज किंवा माहिती दिली जाईल. मगाशी जसं बोललो मी, ॲसेंच्युअर ही फॉर्च्यून 500 कंपनी असल्यामुळे जे सॅलरीचे पगाराबद्दलचे जे सरकारचे नियम असतात किंवा इंटरनॅशनल नियम असतात ते पाळतात. त्यामुळे अजिबात काळजी करायची गरज नाही. ते सगळं क्लिअर असेल, तुम्हाला सांगितलं जाईल. तर हा जो रोल आहे सिस्टम अँड ॲप्लिकेशन सर्व्हिसेस, याची इलिजिबिलिटी सगळ्यात महत्त्वाची. आपण इलिजिबिलिटी आधी बघूया. इलिजिबिलिटीमध्ये नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट पाहिजे त्यांना किंवा पोस्ट ग्रॅज्युएट, BSc, BCA, BBA, BA, BCom एक्सेट्रा, इंजिनिअरिंग स्ट्रीम सोडून सगळे, आणि पासआउट 2024पर्यंतच पाहिजे, त्याच्या आधीचं किंवा 2024पर्यंत. ॲक्टिव्ह बॅकलॉग्स नसावेत. त्यानंतर रिलिव्हंट डिग्री जी आहे तुम्ही केलेली आहे त्याचा जो स्टिप्युलेटेड टाईम फ्रेम असतो त्यामध्येच तुम्ही कंप्लीट केली पाहिजे. म्हणजे BBA जर 3 वर्षाचा कोर्स असेल तर 3 वर्षामध्येच कंप्लीट झाला पाहिजे. MSc पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते 2 वर्षामध्येच झाली पाहिजे असं. त्यानंतर ॲसेंच्युअरच्या रिक्रुटमेंट असेसमेंट किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही गेल्या 3 महिन्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं नसावं. कारण तुम्ही पार्टिसिपेट केलं असेल आणि जर फेल झाला असेल तर तुम्हाला 3 महिन्यांच्या आत परत बसता येत नाही. त्यानंतर अनुभव जो आहे तो तुमचा 0 असला तरी चालेल, 23 महिन्यांपेक्षा जास्त नसावा. आणि हा जो अनुभव आहे तो तुम्हाला तिकडे क्लिअरली मेन्शन करावा लागेल. इंडियामध्ये वर्क करण्यासाठी इंडियन सिटीजन असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर नॉन इंडियन असेल सिटीजनरी, भूतान, नेपाळ वगैरे, तर त्यांच्यासाठी वर्क विजा वगैरे सगळं वेगळं आहे. त्याची डिस्कस करायची गरज नाही आहे. आणि हे ज्या क्लायंट्सला तुम्ही सर्व्हिस करणार आहात तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर, ते ग्लोबल असल्यामुळे फ्लेक्सिबल आवर्समध्ये काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे, वेगवेगळ्या टाईम झोन आणि शिफ्टमध्ये. त्यानंतर ॲसेंच्युअर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ज्या बिझनेस युनिटमध्ये किंवा सर्व्हिस लाईनमध्ये, कंपनीमध्येच, ॲसेंच्युअरमध्येच तुमची पोस्टिंग करेल तिकडे जायला तुम्ही तयार असलं पाहिजे. त्याचबरोबर जॉईनिंग आणि रिलोकेशन ॲसेंच्युअरच्या इंडियामधल्या कुठल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी पण तुमची तयारी असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. आता या जॉबचं डिस्क्रिप्शन असं आहे की हा तुम्ही वाचून तुम्हाला कळेल. इन्फ्रा मॅनेज सर्व्हिसेस, व्हॉट वुड यू डू, तुम्ही काय कराल. इन्फ्रा मॅनेज सर्व्हिसेस तुम्ही मॅनेज कराल, ॲप्लिकेशन क्लाउड सपोर्ट मॅनेज कराल, प्रोजेक्ट कंट्रोल सर्व्हिसेस मॅनेज कराल, लो कोड नो कोड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट कराल, क्वालिटी इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. आणि हा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण आत्ता पाहिलाच, त्याची प्रोसेस पण सिमिलर आहे. अगदी जसं आपण पाहिलं ते या जॉब रोलसाठी आपण ॲप्लिकेशन दिल्यानंतर इलिजिबल ठरलो आपण तर एक इन्व्हिटेशन येईल आपल्यासाठी ऑनलाईन असेसमेंटचं. हे असेसमेंट अगेन 2 स्टेजेसमध्ये होईल आणि त्याचं शेड्यूल तुम्हाला कळवलं जाईल. पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही असेसमेंट सुरू कराल तेव्हा पहिली 10 मिनिट तुम्हाला मॉक किंवा प्रॅक्टिस असेसमेंट दिली जाईल. आणि हे फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठीच नाही तर तुमची जी मशीन आहे त्याचं हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्टेबल आहे की नाही हे बघण्यासाठी. त्यानंतर कॉग्निटिव्ह असेसमेंटमध्ये 50 मिनिटाची परीक्षा असून त्याच्यामध्ये 50 प्रश्न असतील. त्याच्यामध्ये इंग्लिश एबिलिटी, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग वगैरे असतील. हे 5-10 मिनटं ही टेस्ट झाल्यानंतर 5-10 मिनटामध्ये याचे रिझल्ट तुम्हाला कळेल. याच्यामध्ये जर तुम्ही तिथेच बसून राहायचं आहे, याच्यामध्ये पास झाल्यानंतर मग तुम्हाला पुढची टेक्निकल असेसमेंट ची तयारी तुम्हाला तिथे लिंक येईल किंवा त्याला तुम्ही पात्र ठराल. ही जी कॉग्निटिव्ह आणि टेक्निकल असेसमेंट आहे ती 90 मिनटाची आहे. त्याच्यामध्ये 50 प्रश्न हे कॉग्निटिव्ह असेसमेंटचे आणि 40 प्रश्न हे टेक्निकल असेसमेंटचे असणार आहेत. याच्यामध्ये इंग्लिश ॲबिलिटी, अगेन क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, कॉमन ॲप्लिकेशन, MS ऑफिस, स्युडो कोड, फंडामेंटल्स ऑफ नेटवर्किंग सिक्युरिटी, याच्यावर ही परीक्षा अवलंबून असेल, आधारित असेल. असेसमेंट 3 जी आहे कम्युनिकेशन असेसमेंट, पहिल्या 2 असेसमेंट तुम्ही क्लिअर केल्यानंतर तुम्हाला या 3rd कम्युनिकेशन असेसमेंटची शेड्यूल नंतर वेगळ्या मेलने तुम्हाला मिळेल आणि ते 30 मिनिटाचा ही असेसमेंट तुम्हाला नंतर कंप्लीट करावं लागेल. त्याच्यामध्ये सेंटेन्स मास्टरी, व्होकॅब्युलरी, फ्लुएन्सी अँड प्रोनाऊन्सिएशनवर जास्त भर दिला जाईल. या तिन्ही असेसमेंट झाल्यानंतर जेव्हा तुमची पात्रता ते जेव्हा तुम्हाला सिलेक्ट करतील त्यानंतर मग तुम्हाला जॉईनिंग फॉर्मॅलिटीज, डॉक्युमेंट सबमिशन वगैरे या सगळ्या गोष्टींकडे गोष्टींची माहिती तुम्हाला दिली जाईल. आणि मग तुम्ही हे जे ॲसेंच्युअरसारख्या बलाढ्य कंपनीमध्ये जो करिअर सुरू करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल अशी शुभेच्छा मला तुम्हाला द्यायची आहे. त्याचबरोबर हा जो माझा यूट्यूब व्हिडिओ चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्ही अवश्य हे सगळे व्हिडिओज वगैरे पहा. विशेषतः हा एक व्हिडिओ मला सजेस्ट करावा असा वाटतो. हे ॲसेंच्युअरमध्ये तुम्हाला जरी ही संधी मिळत असली सुरुवातीला तरी पण येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये कोणत्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज, सगळं वर्कफोर्स म्हणजे कामाच्या
औद्योगिक कॉर्पोरेट जॉब्सचा जो चेंजेस होणार आहेत त्याच्याबद्दलची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या हो सर. म्हणण्यानुसार, तर तुम्ही हा व्हिडिओ माझा अवश्य पहा. त्याच्यामध्ये हे 10 उदयोन्मुख तंत्रज्ञान आहेत, ज्याच्यामुळे पुढच्या 5-6 वर्षामध्ये करोडो नोकऱ्यांची उपलब्धता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला जाणवते किंवा त्यांना असं वाटतं की या दिशेने आपण सगळे चाललो आहोत. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपण करिअरमध्ये पहिला जॉब मिळवणं हे अतिशय महत्त्वाचं असलं तरी पण त्याचबरोबर पुढच्या 30-40 वर्षामध्ये काय होणार आहे याची जर कल्पना आपल्याला असेल, तर आपण करिअर मॅपिंग व्यवस्थित करू शकतो. तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण सांगा. याचे इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग या दोन्ही स्ट्रीममधल्या अनुभव नसलेल्या फ्रेशर्ससाठी अतिशय सुवर्ण संधी आहे. ही मोलाची संधी आहे. त्याचा तुम्ही अवश्य लाभ उचलावा असं वाटतं आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू व्हेरी मच.